असा एक तू मला जोक सांग जो तू लिहिलेला आहे स्वतः पण तो कधी शो मध्ये किंवा कुठे वापरला नाही कारण तुला वाटलं की तो चालणार नाही. ऑनलाईन ऑडियन्स बघतात त्यांना थोडीशी किळस येऊ शकेल, पण आपण कोणाकडे जातो जेव्हा घरी आणि जेव्हा आपण आंघोळीला जातो आणि आपण साबण वापरायला जातो आणि कधी कधी त्या साबणावरती असा केस वगैरे असा लागलेला असतो, तेव्हा ते इतकं असं हे वाटतं ना की बाबा काय करायचं आता. म्हणून बरेचदा मी असं साबण वापरत नाही, पण मग साबण नाही वापरला की मग आंघोळ केल्यासारखं वाटत नाही. तर मी ना मग नंतर असं झालं की आता हे सगळे आलेत ना बॉडी वॉश आणि हे सगळे आलेत शॉवर जेल, मग ते घेऊन जातो. पण मग पूर्वी ना मी स्वतःचं साबणाचं हे घेऊन जायचो. तर एकदा आंघोळीला चाललो होतो, ते काका एक बघून म्हणाले, अरे वा तू स्वतःची सोप केस घेऊन आलास का बरं. कारण म्हटलं तुमच्या सोपवर केस आहे. पण मला असं वाटतं की जितकी पण लोक साबण वापरून आंघोळ करतात अजूनही साबण जो असतो ना तो असा ते आयडियल त्याची वापरायची ही अशी असते की साबण घ्या, तो हातावर घासा आणि ठेवा आणि मग तो फेस अंगावर लावा. तो असं डुकराचा कारण साबण असा अंगावर घासू नका, कारण अंगावरचे केस आहेत ना ते कुठचे लागतात आणि मग ना कधी कधी कुरळे केस असतात साबणावरती आणि मग ना खूपच किळस येते. आणि ना तुमचं जर डोक्यावरचे केस कुरळे असतील ना तरी मी ते रॅशनलाइज करू शकतो की बाबा हे डोक्यावरचे केस आहेत. अदरवाईज मला नाही कोणाच्या काखीतल्या केसांच्या साबणाची आंघोळ करायची, त्याच्यामुळे हा जोक म्हणून मी करत